हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर डायरेक्ट गाडीत येऊन बसलो कारण की आज आहे शिर्डीला दौरा. मस्तपैकी साईबाबांचं दर्शन घ्यायची ती इच्छा होती बाबांची, त्याच्यामुळं मस्तपैकी चाललो हायवेला. हायवे तर चांगला होता. मग काय मस्तपैकी बसलो गाडीत, मस्तपैकी गाणे बिणे लावले. मग काय यांना दिलं डिक्कीत टाकून, याले पुढं वळवळ करीत होत्या, त्याच्यामुळे बघा कशा हसायच्या. डिक्कीत भरपूर जागा होती त्यांना. मग काय जेवाय थांबलो मस्तपैकी सद्गुरू हॉटेलमध्ये. डोसा घेतला मस्तपैकी. मग काय डोसा बिसा घेतला. मग लागलो रावरेला. मग काय आलं साईबाबांचं मोफत पार्किंग. मग तिथून बस बीस होती, बस बीस केली. मग डायरेक्ट आलो शिर्डीला दर्शनाला. साईबाबांचं बघा, हे पाण्याचं एक नंबर आहे शिर्डी. तुम्हाला पण दर्शनाला यायचं असेल तर शुक्रवारी, बुधवारी आणि मंगळवारी आणि सोमवारी ह्या दिवशी या, कारण की आज तर काहीच गर्दी नव्हती. मग काय मोबाईल इथं काय नाही ठेवायचा. से हाय कर, से हाय. तर गाईच दर्शन बिर्शन झालं. आतमध्ये काय मोबाईल अलाऊ नव्हता. मग काय बाहेर चालू. चला मग काय आता आतमध्ये मोबाईल अलाऊ नव्हता, त्याच्यामुळं काय मोबाईल आतमध्ये नेता नव्हता आला. मग काय एक जण इकडं राहिला होता, मोठा भाऊ. मग त्याला आणाय शोधाय गेलो परत. मोकार गर्दी झाली. नंतर 4च्या पुढं मोकार गर्दी होती इथं. मग काय रिक्षात बसलो मस्तपैकी, आलो गाडी न्यायला. मग काय चाललो घरी म्हणलं जावा आता. हे बघा आता पुढे बसले त्या गाडी आणायची वेळेस. आता त्यांना द्यायचं डिक्कीत टाकून परत. मग काय शिर्डीच्या विमानतळापासून घेतली गाडी, कारण की तिथून हायवे होता. उलटं घेतला आम्ही पार डायरेक्ट. बघा हे शिर्डीचं विमानतळ खूप मोठं आहे. आतमध्ये तर एंट्री नाही झाली, कवा ना कवा होईनच. मग हे संगमनेरमध्ये प्रसिद्ध वडापाव, तिथे गेलो. मग वडापाव घेतला मस्तपैकी, गाडीतच खाल्ला. एक नंबर हायवे, नाशिक ते पुणे एक नंबर हायवे. मग काय आळ्या फाट्यामध्ये चहा बी घेतला मस्तपैकी. मग काय आलो पुढं. मग परत घेतला आळ्या फाट्यामध्येच थोडा चहा. चला मग मित्रांनो, आता हॉटेल सुरभी पुढं आहे पाटीलवाडा. पण काय पाटीलवाडामध्ये नाही गेलो आता. चला चहाच प्यायची. चला मग सुरभीमध्ये. आता म्हणलं चहा पिऊन तर नाही जमणार. मग काय थोडी भेळ घेतली, वल्ली एक नंबर लागली. घरी पण पार्सल घेतली. मग काय आलो वडजेरमध्ये. एक नंबर देऊळ होतं, बाहेरूनच व्हिडिओ काढली. मग काय आलो पारनेरमध्ये. दूध बीध घेतलं यांना, रात्री लागत या पोरींना. मग डायरेक्ट आलो, जेवण केलं. आज आहे साईबाबांचा प्रसाद म्हणजे बुंदी, शेंगदाण्याची चटणी, बाजरीची भाकर, बेसन, भेळ आणि कांदा. मस्तपैकी झालं जेवण. मस्तपैकी बसलं बाहेरच. आतमध्ये गरम होत होतं. मग काय आजचा ब्लॉग आवडला असेल. आता जेवण बिवण झाले, आता झोपायचा प्लॅन आहे. चला मग मस्तपैकी झोपू. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. बाय बाय.